विलासला हे काम जमलं असेल की नाही काय माहिती. जालिंदरचा काटा कायमचा दूर व्हायला पाहिजे, नाहीतर फार प्रॉब्लेम येणार आहे. विलास, काय झालं? झालं काम? झालं. जालिंदरला पोलिसांनी पकडलं? पोलिसांनी पकडून न्यायला मी स्वतः बघितलं. पुरावा म्हणून मागे काय ठेवलंस? पाकिट. जालिंदरचं पाकिट शिरपूरकरच्या घरात पोहोचेल याची व्यवस्था केली. म्हणजे जालिंदरचा त्याच्या बायकोचा फोटो आहे त्याच्यामध्ये. ये बात. चल. कुठे? अरे हे ऑफिस आपलं आहे, आता सगळ्यांना सांगायला नको का? चल. पण त्याआधी गुड जॉब विलास. जालिंदरला अडकवणं आपल्यासाठी फार महत्वाचं होतं आणि तू एकदम कडक काम केलंस मित्रा. चल. हे बघा, या महिन्याच्या अखेरीपर्यंत तुम्हा सगळ्यांचं असाइनमेंट मला कंप्लीट पाहिजे. आलं लक्षात? याच्यामध्ये बसा बसा. तुमच्या सगळ्यांच्या फाईल्स उद्यापासून, तुमच्या सगळ्यांच्या फाईल्स परंजपे परत सांगतो तुमच्या समोर. हो सर. तुमच्या सगळ्यांच्या फाईल्स उद्या माझ्या समोर पाहिजेत, माझ्या टेबलवर. चाफ्याची फुलं कोणी आणली परत? हा, ही चाफ्याची फुलं उद्यापासून मला ऑफिसमध्ये दिसतं कामा नाहीत, कळतंय? अहो विक्रांत साहेब, ही फुलं दादासाहेबांच्या आवडीची होती आणि राजनंदिनी मॅडमच्या सुद्धा असेल, पण ती मला आवडत नाहीत. साहेब, ही फुलं मला इथे दिसतं कामा नाहीत, कळतंय? चला दादासाहेब, तुमची सद्दी संपली. अहो साहेब, काय करताय तुम्ही? कळत नाही का ते काय म्हणतायत ते? त्यांना तिथं नकोय तर नकोय. अहो पण आम्हाला तिथे दादासाहेबांचा फोटो हवा आहे. कोण तुम्ही? हे बघा, राज नंदिनी मॅडमने तसं ठरवलंय, त्यांचा निर्णय येतो. आता इथे मी आहे. आता या ऑफिसमध्ये जे मी ठरवीन तेच होणार. उद्यापासून या ऑफिसमध्ये ही चाफ्याची फुलं आणि ही फ्रेम दिसता कामा नये. अहो ताई साहेबराव, मी करतो की. असू दे, करते मी. तू जातेस आज ऑफिसला? हो, विक्रांतसाठी डबा घेऊन जाते. अरे वा, आता तुमचं रुटीन सेट झालंय. घरचा डबा आणि तो सुद्धा तू घेऊन जातेस म्हटल्यावर विक्रांत एकदम खुश होतील. हो, आणि तूही फारशी जात नाहीस ना ऑफिसला, त्यानिमित्ताने सगळे भेटतील तुला. हो आई साहेब, सगळ्यांना भेटणं तर होईलच, पण माझा अजून एक हेतू सुद्धा आहे. काय ग? आई साहेब, मी ऑफिसमध्ये ना दादासाहेबांचा एक फोटो लावला होता. ते असतानाच लावला होता आणि ते नाही म्हणत होते, पण मी लावला. सगळ्यांना इन्स्पिरेशन मिळेल म्हणून लावला होता. आज बघा ना, दादासाहेब नाहीये. फोटो आणि खूप साऱ्या आठवणी मात्र आहेत. आज मला तिथे जाऊन त्या फोटोला चाफ्याची फुलं व्हायची आहेत. येस मॅडम.
दादासाहेबांची फोटो फ्रेम काय झाली? मी काय विचारते परांजपे? ती काढून टाकली मॅडम. काढून टाकली म्हणजे? परांजपे, ती फ्रेम मी इथं लावली होती. माझ्या वडिलांचा फोटो होता तो. माझ्या परमिशन शिवाय या ऑफिस मध्ये कोणाची हिंमत झाली ती फ्रेम काढण्याची? कसं सांगू मॅडम, खरं तर आम्हाला सुद्धा ती गोष्ट खूप खटकली. मॅडम, तुमच्या नंतर ऑफिसचे दोर जे सांभाळतायत तेच सध्या ऑफिसचे सगळे डिसिजन्स घेतात. तोड दाबून बुक्क्यांचा मार अशी आमची अवस्था झाली आहे मॅडम सध्या. आणि खरं तर इथे चाफ्याचे फुले ठेवायला सुद्धा परवानगी नाही. त्याची नियत कळली होती दादासाहेबांना. आणि म्हणून विक्रांतनं दादासाहेबांचा खून घडवून आणला असं म्हणायचं का तुम्हाला? होय, दादासाहेबांना सुद्धा गजाचे हे धंदे माहीत झाले होते. काळजी वाटत होती त्यांना, कंपनीची आणि तुमची सुद्धा. मला दाट संशय आहे त्यानेच काहीतरी कांड करून दादासाहेबांना मारलाय. तुम्हाला सावध करतो, नको तेवढा विश्वास नका ठेवू त्या गजावर. मॅडम, बसा. मॅडम आलो. हवालदार, मॅडम, बरं झालं तुम्ही आला. मागे मी तुम्हाला ज्याचा नंबर दिला होता तो शिरपूरकर, त्याचा खून झाला. ओ माय गॉड. आणि आता असं कळलंय की आमच्याकडे जी माहिती होती ती गजा पाटलाला तुमच्यापर्यंत पोहोचूच द्यायची नव्हती. पण का? सगळा प्लॅन त्याचाच आहे. मी काही पुरावे गोळा केले. मागे मी आरोप केला होता ना की दादासाहेबांचा खून गजानेच केला असणार. मग ते सिद्ध करणारे पुरावे माझ्याकडे आहेत. ते मी तुम्हाला आणून दाखवणार होतो, सगळं समजावून सांगणार होतो. पण अचानक पोलिसांनी मला अटक केली. तुम्हाला का पकडलं? पण शिरपूरकरच्या खुनात मला अटक केली. पण मी खरं सांगतोय मॅडम, मी शिरपूरकरचा खून नाही केलाय. माझं तर सगळं आयुष्यच आता उद्ध्वस्त झालंय. पण निदान तुमच्यापर्यंत खरी माहिती पोहोचावी हाच उद्देश होता. दादासाहेब जाण्यापूर्वी मी त्यांना भेटलो होतो. हा गजा मला खूपच डेंजरस वाटतो. हा दादासाहेब सुद्धा काही कमी नाही. माझ्या मुलीला त्याच्यापासून कसा दूर ठेवायचा हे मला पक्का ठाऊक आहे. तो पुरावा आणलास खूपच चांगला केला. मेहतांबरोबर झालेला फ्रॉड मी दादासाहेबांना सांगितला. तो गजाने केलाय त्याचे पुरावे मी दादासाहेबांना दाखवून दिले. माझ्या खरेपणाची खात्री पटली होती त्यांना. आणि त्यांना हेही पटलं की गजा विश्वासघातकी आहे, डेंजरस आहे. त्यामुळे त्यांनी गजावर लक्ष ठेवायला सुरुवात केली. त्याचे इरादे नेक नाहीत हे त्यांना कळलं होतं. पण तो नेमकं काय करेल हे त्यांना कळत नव्हतं. त्यात माझ्या कानावर अशी बातमी आली की तुमच्या कंपनीचे सगळे अधिकार आता गजाच्या हातात होते. माझ्या जाण्यामुळे जी पोकळी निर्माण होणार आहे ती भरून काढण्यासाठी सुद्धा मी एक उपाय शोधून काढला. तुझी कमतरता कुणीही भरून काढू शकत नाही. दादासाहेब, माझी कमतरता भरून काढण्यासाठी एक उत्तम व्यक्ती आहे, विक्रांत. होय विक्रांत, यू आर द न्यू सीईओ ऑफ आवर कंपनी. माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या मी तुला देते. आता तुझ्या मनात जर बिझनेस प्रपोजल आलं तर तू डायरेक्टली जाऊन दादासाहेबांशी बोलू शकतोस. दुसऱ्यांनी दिला नाही म्हणून काय झालं?
माझ्या नवऱ्याला मी त्याचा मान देणारच. आश्चर्य वाटलं की दादासाहेबांनी हे होऊ कसं दिलं. त्यात तुमच्या कंपनीत संप झाला, गजाला तो झेपला नाही, तुम्ही मिटवला. मग अचानक बातमी आली की दादासाहेब गेले. हे एवढ्या घटना अशा अचानक कशा काय घडू शकतात? गेल्या वेळी मी तुम्हाला भेटलो ते हे सांगण्यासाठी की गजा पाटलावर विश्वास ठेवू नका. माझ्या कंपनीत सुद्धा त्यानेच फ्रॉड केला होता हे पटवून द्यायचं होतं मला. मधल्या मध्ये त्या शिरपूरकरचा नंबर देऊन मी खरंच चूक केली. विचार तो मधल्यामध्ये गेला. त्यानंतर मात्र मी दादासाहेबांचा मृत्यू कसा झाला हे शोधून काढलं. हार्ट अटॅक आला त्यांना. ती स्टोरी गजा पाटलाची आहे. खरं कारण वेगळंच आहे. काय कारण? दादासाहेबांचा मृत्यू चुकीचं औषध दिल्यामुळे झाला. काय चुकीचं औषध? हो, मी शोधून काढले खरं कारण. पण मग त्यांचे रिपोर्ट? औषध बदलणाऱ्या माणसाला पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलणं कठीण नाही. रिपोर्ट घेऊन मी तुमच्याकडे येणारच होतो, पण तेवढ्यात गजाने आणखी एक कांड केला. शिरपूरकरला मारून त्यात मला अडकवलं. मला तर गजानं रस्त्यावर चाडलं. तुमच्याबरोबर केलेला कॉन्ट्रॅक्ट तुम्ही रद्द केलं. मेहताशी मी कॉन्ट्रॅक्ट केलाच नाही. छोटीशी कंपनी वर यायच्या आधीच नेस्त नाबूद झाली. मला जेल झालंय हे कळल्यावर माझ्या बायकोला प्रचंड धक्का बसला. त्यात तिने आत्महत्या करून घेतली. मॅडम, काय? मला तर रस्त्यावरच आणलं त्याला. मी तर आता जेलमध्येच सडणार आहे. जगू तरी कुणासाठी? माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं, कंपनी बुडाली. आता जगलो तर फक्त विक्रांतला, गजा पाटलाला संपवण्यासाठीच. मॅडम, तुम्ही सावध राहा. त्या डोक्यावर बसू देऊ नका, नाही तर तुमचं सगळं हडप करेल तो. मॅडम, वेळ संपले. मॅडम, काही माहिती हवी असेल तर मला सांगा. जरूर भेटायला या. मी इथेच असणार आहे. आणि याला तो गजात जबाबदार आहे. गजा पाटलाला सोडू नका मॅडम त्याला. मॅडम, तुम्ही सावध राहा. त्या डोक्यावर बसू देऊ नका, नाही तर तुमचं सगळं हडप करेल. माझा फोटो? हो, आणि ती कुठे लावायची हे पण मी ठरवून आले. दादासाहेब, हे इतकं मोठं ऑफिस उभं आहे, इतक्या छान स्टाफनी भरलंय. हे सगळं कुणामुळे?
तुमच्या कष्टाने उभं राहिलं. अगदी बरोबर बोललात मॅडम. हो सर. हो. बघितलं, इथं काम करणाऱ्या प्रत्येकाला हा फोटो प्रेरणा ठरणार आणि म्हणूनच हा फोटो इतकाच राहणार. नंदिनी, या कंपनीत येताना मी तुला पहिला धडा दिला होता की बिझनेस मध्ये कुठली इमोशन्स आणायची. ठाऊक आहे ना नंदिनी तुला? मॅडम, तुमच्या नंतर ऑफिसची धुरा जे सांभाळतायत ते सध्या ऑफिसचे सगळे डिसिजन्स घेतात. इथे चाफ्याचे फुले ठेवायला सुद्धा परवानगी नाही. दादासाहेबांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. कशामुळे गेली? हार्ट फेल्युअरने गेली. ती स्टोरी गजा पाटलाची आहे. खरं कारण वेगळंच आहे. काय कारण? दादासाहेबांचा मृत्यू चुकीचं औषध दिल्यामुळे झाला. त्यांचा मला अचानकच फोन आला त्या दिवशी. म्हणाला की जरा घाई करू, त्या मृत्यूपत्रात बदल करू. पण दादासाहेबांना अशी काय घाई होती? नाही, ते मला माहित नाही, पण त्यांनी केलेले बदल मी तुम्हाला वाचूनच दाखवतो. माझ्या संपत्तीचा आणि बिझनेसचा कुठलाही हक्क राजनंदिनीचा नवरा विक्रांत याला मिळू नये. त्यांना त्यांची इस्टेट, त्यांचा बिझनेस, त्याची जबाबदारी आपल्या दोघांवरती द्यायची. मग तरी त्यांनी तसं का नाही केलं? कारण मीच त्यांना बोलवलं. म्हणजे त्यांचा विश्वास होता माझ्या प्रशासनाने. मेहतांबरोबर झालेला फ्रॉड मी दादासाहेबांना सांगितले. तो गजाने केलाय त्याचे पुरावे मी दादासाहेबांना दाखवले. माझ्या खरेपणाची खात्री पटली होती त्यांना, आणि त्यांना हेही पटलं की गजा विश्वासघाती आहे, डेंजरस आहे. त्यामुळे त्यांनी गजावर लक्ष ठेवायला सुरुवात केली. मॅडम, तुम्ही डोक्यावर बसू देऊ नका. सगळं हडप करेल. मॅडम, विक्रांत साहेबांच्या लक्षात नाही ना? मला नाही वाटत, पण आता हे करणं गरजेचं आहे. या सगळ्याचा तुम्हाला खूप त्रास होत असेल नाही? होतोय खरा, पण इतकी वेगवेगळी माहिती माझ्या कानावर येते की कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही ते कळतच नाही. मला खरं खोटं करायलाच हवं. पण मग आता नक्की करायचं काय आपण? सगळ्यात आधी तुम्हाला एक काम करायचं आहे. या रेकॉर्डर मध्ये मला हवी असलेली माहिती जर का रेकॉर्ड झाली नाही तर त्याचा आपल्याला काही उपयोग नाहीये. त्यामुळे आपल्याला असं काहीतरी करायला पाहिजे ज्याच्यामुळे झेंडे आणि विक्रांत यांच्यामध्ये आपल्याला हव्या त्या विषयावर बोलणं झालं पाहिजे. मग मी काय करू मला सांगा. तुम्ही झेंडेंना रिपोर्ट करता ना? हो. ओके, मग तुम्ही झेंडेंना माझ्याबद्दल असं काहीतरी सांगा की ज्याच्यामुळे झेंडेंना माझा संशय येईल आणि ते लगेच जाऊन विक्रांतशी बोलतील. पण ते इतक्या सहजपणे आपल्या प्लॅन बद्दल ऑफिसमध्ये बोलतील? ती शंका मला पण आहे, पण हा चान्स आपल्याला घ्यायलाच हवा. ते दोघं काही ना काहीतरी ऑफिसमध्ये बोलतीलच आणि त्या बोलण्यात आपल्याला एक जरी धागा दोरा मिळाला ना तरी पुरेसं आहे. आई अंबाबाई आमची साथ दे. बरं, आता बाकीचं तुम्ही बघून घ्या, मी निघते. तुम्ही परत ऑफिसला येणार आहात? नाही, मी दादासाहेबांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट घ्यायला जाणार.